सविस्तरपणे बघूयात। मराठवाड्यात पावसाचा सध्या हाहाकार सुरू आहे। नाथसागर धरणातून मोठा विसर्ग करण्यात येणार आहे, तर याचा परिणाम गोदावरी नदीकाठच्या गावांमध्ये बघायला मिळणार आहे। खबरदारी म्हणून या गावातील नागरिकांचं स्थलांतर करण्यात येत आहे। बीड जिल्ह्यातील सावळेश्वर, गुळज, नागझरी, राक्षसभुवन या गावातील नागरिकांचं स्थलांतर करण्यात येत आहे। गोदावरीच्या नाथसागरातून आता बीड जिल्ह्याकडे पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू झालेला आहे आणि जवळपास 6 वाजेपर्यंत हा पाण्याचा जो विसर्ग आहे, जे पाणी आहे ते बीड जिल्ह्यामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। आणि त्यामुळेच आता खबरदारीचा उपाय म्हणून जे काही गोदावरी नदीकाठची गावं आहेत गेवराई तालुक्यातील, त्या गावातील नागरिकांनी आता स्थलांतर करायला सुरुवात केलेली आहे। आपण बघू शकता की जवळपास 15 ते 1 महिनाभर पुरेल इतकं साहित्य जे आहे ते या ठिकाणाहून आता घेऊन जायला सुरुवात झालेली आहे आणि हे ट्रॅक्टरच्या माध्यमातून हे सर्व साहित्य जात आहे। आपल्याबरोबर ग्रामस्थ आहेत, काय यांना स्थलांतर करण्याची वेळ येते हे आपण त्यांना विचारतो। गोदावरीला जो महापूर आलेला आहे, हे जे आपण उभा आहेत ह्या भागामध्ये आता 2.5 लाख क्युसेस सोडला सांगते साहेब, पण ज्यावेळेस त्याचा विसर्ग इथपर्यंत येईल त्यावेळेस याला पूर्ण हे पाण्यामध्ये राहणार आहे। म्हणून ह्या भागातले माणसं पूर्ण आपण बाहेर का म्हणजे मनानेच निघालेले आहेत। प्रशासन ग्रामस्थ आहेत काय आता हे पाणी जर वाढलं, रातोरात पाणी जर वाढलं तर पर्याय नाही राहणार। त्यामुळेच आज दिवसाच ह्या लोकांना आम्ही बाहेर घेऊन चाललो। लवकर आज बाहेर नाही गेलो तर संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत पूर एवढा येण्याची शक्यता आहे। प्रशासनाचे अलर्ट मेसेज यायला लागले, त्या मेसेजच्या आधारेच आम्ही गाव सोडून बाहेर चांगल्या स्थळी चाललो। ह्या तर सर एक कमी 15 दिवस पुरेल असं चाललंय सर, सोबत महिना 15 दिवस। आता सर जिथं समज पाणी येत नाही असं जिनिंगवर ते आमच्या एक गावापासून 5-6 किलोमीटर अंतरावर जिनिंग आहे, राजापूर राक्षसभुवन करत तिथंच राहणार आहे सर। नक्कीच आपण ही दृश्य पाहतो। गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीकाठचा हा संपूर्ण परिसर आहे, ज्या परिसरामध्ये आता या ठिकाणच्या नागरिकांनी स्थलांतराला सुरुवात केलेली आहे आणि जिथे व्यवस्था मिळेल त्या ठिकाणी पर्यायी ठिकाणी राहण्याची व्यवस्था हे लोक नागरिक करतायत आणि त्यामुळेच आता इकडे आता जी संपूर्ण दृश्य जी आहे ती पाहायला मिळत आहेत। आणि एकंदरीत जर पाहिलं तर प्रशासनाने देखील या संपूर्ण बाबी पाहिल्यानंतर, पाणी सोडल्याच्या नंतर खबरदारीचा इशारा घ्यायला या ठिकाणच्या नागरिकांना सांगितलेला आहे। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड गेवराई।